हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज असं काही बोलतात का नाही काही लोक, ओ देव मला प्रॉब्लेम देतो, मला असं होते, देवाला काय मीच भेटतो का, अमुक तमुक. असं बोलणाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे. असं बोलणाऱ्यांसाठी म्हणजे काय, मला नो डाऊट ह्या जगात प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतात. कोणालाही प्रॉब्लेम्स नाही असं नाहीये. पण काय होते, काही लोक ते प्रॉब्लेम्सचं बऊ करत नाही. आता अरुणिमा सिन्हा आपल्याला माहित आहे, एक पाय आर्टिफिशियल होता तरी ती माउंट एव्हरेस्ट चढली. सुधा चंद्रन आर्टिफिशियल पाय असूनही रडत बसली कधीतरी नाही. म्हणजे ह्या लोकांकडे बघून आपल्याला शिकायचं आहे. एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स असून ती लोक कधीच रडत बसली नाही. आपल्याला तर देवानं बाकी सगळं हात पाय सगळं व्यवस्थित दिलेला आहे, तरी आपण रडत बसतो. अहो, ह्या जगात प्रॉब्लेम कोणाला नाही? ज्यांना जॉब नाही, नोकरी नाही, ते म्हणतात यो नोकरी नाही, मला काय करू, अमुक तमुक. ओके, ज्यांना नोकरी आहे ते तरी खुश आहेत का? विचारा ना त्यांना. ते काय म्हणतील, यो आता तरी किती तास काम करावं लागते, असंच आहे तसंच आहे, आणि कामाचे वेळमानाना पगार किती मिळतो. त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना असतात. त्यामुळे असं कोणी ह्या जगात नाही ज्यांना प्रॉब्लेम नाही. असं नाही. तुम्ही म्हणाल, नाही हो मॅडम, खूप पैसे असले का नाही त्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही. अंबानी असतील, अडाणी असतील, टाटा असतील ना, त्यांना प्रॉब्लेम नाही असं वाटते. त्यांना तरी आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स असतात. फक्त प्रॉब्लेम्सांचं स्वरूप वेगळं असणार आहे एवढंच. पण प्रॉब्लेम्स सगळ्यांना असतात. पण एवढंच फरक आहे, काही लोक ते प्रॉब्लेम्सांना संधी समजून काम करतात आणि काही लोक नुसतं रडत बसतात. आता आपलं जीवनच असं आहे. अप्स अँड डाऊन्स हे कायम असतात. प्रॉब्लेम्स हे आपल्याला कायम राहणार आहेत का? नाही, ते कधीच परमनंट नाही. अहो, रात्र परमनंट असते? नाही. रात्र झाल्यावर दिवस उजाडतो ना. पावसाळा गेल्यावर थंडीचे दिवस येतात, थंडी म्हणून कायम राहते नाही. नंतर उन्हाळा येतो. असं हे सगळं चित्र बदलत असते आणि कुठली गोष्ट अशी परमनंट म्हणून राहत नाही. हे आपल्याला आधी कळायला पाहिजे. ओके, हे झालं. ते प्रॉब्लेम सगळ्यांना असतात. मग आपण रडत बसायचं का? नाही. ते प्रॉब्लेम्स मधनं आपण संधी शोधायची, अवसर शोधायचं. आता तुम्ही म्हणाल, प्रॉब्लेम्स ते प्रॉब्लेम, त्यातनं काही संधी आहे हो? मला सांगा तुम्ही. आता उंदीर असतात. उंदीर हे एक प्रॉब्लेम आहे का नाही? घरात आला, हे झालं तरी उंदीर आहेत प्रॉब्लेम्स. पण उंदीर मारायचं औषध शोधून कितीतरी कंपन्या किती मोठ्या झाल्या. त्यांना हे काय झालं? संधी मिळाली का नाही? आता आपण आजारी पडतो, आपल्याला तर प्रॉब्लेम आहे. डॉक्टर्सांना काय आहे तर त्यांना एक संधी आहे. इन द सेम वे माणसं भांडत बसतात एकमेकांशी, कोर्ट कचेऱ्या करतात. वकिलांना फायदा होतो त्याचा. म्हणजे मला काय म्हणायचं,
एकच गोष्ट एका नाण्याचे दोन बाजू असल्यासारखं असते. म्हणजे ती इथे प्रॉब्लेम असली की ह्यांना ती संधी होऊ शकते. आता पावसाळा आला होता, खूप पाऊस होता बरं का. मी म्हटलं काय बाई हा पाऊस आहे, थांबू देत, किती पाऊस पडतोय. तसं माझी मैत्रीण काय म्हणते, नाही बाई भरपूर पाऊस पडू देत, पाऊस विजा आहे. तर का गो म्हटलं, अहो त्यांचं टीव्ही फ्रीज हे सगळं दुरुस्त करायचं दुकान आहे. असं पाऊस वीज वगैरे असताना का नाही लोकांच्या टीव्ही म्हणा फ्रीज म्हणा हे खराब होते म्हणे, त्यामुळे दुरुस्तीची कामं खूप येतात. म्हणून तिला म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम असला तरी तो दुसऱ्याला अवसर असतो, संधी असते, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आता आपण काय करायचं आहे ते, आपण कधी प्रॉब्लेम आला तरी रडत बसायचं का नाही. ते प्रॉब्लेम मधनं आपण संधी शोधायला बघायचं. त्यातनं आपल्याला काय अवसर मिळतो किंवा काय मिळते. ओके, नोकरी लागली नाही तुम्हाला, ठीक आहे, तोपर्यंत आणि पुढचं शिकून घ्या ना. ती शिकायला एक संधी मिळाली म्हणायचं. नोकरी लागली नाही म्हणून तुम्हाला आणि पुढचं शिकायला मिळालं, हे तुमच्या चांगल्यासाठीच आहे, ही संधी झाली म्हणा. आमच्या ओळखीच्या एका मॅडमांचं असंच झालं होतं, खूप वर्षापूर्वीच आहे. बरेच जणांनी बीएड केलं. बीएड झाल्यावर एक मैत्रिणीला सोडून बाकी सगळ्यांना लगेच नोकऱ्या लागल्या. तिनं नोकरी लागली नाही आपल्याला म्हणताना काय केली, एमएड केली. एमएड झाल्यावर तिला तिथे कॉलेजवर बीएड कॉलेजवर लेक्चरर म्हणून जॉब लागला. नंतर तिनं पीएचडी केली आणि ती बीएड कॉलेजची प्रिन्सिपल प्राचार्य म्हणून रिटायर झाली. आणि बाकी सगळ्या जणी हायस्कूल टीचर्स म्हणून रिटायर झाल्या. म्हणजे मला काय म्हणायचं, तेव्हा तिला संधी मिळाली नाही तरी त्याचं काय झालं, फायदाच झाला का नाही, तिच्या दृष्टीनं फायदाच झाला. त्यामुळे तिनं एमएड केली, नोकरी लागली नाही, नुसतं घरात बसून काय करू म्हणून. त्यामुळे कधी आपल्याला आयुष्यात असं घडलं तरी, काही प्रॉब्लेम आले तरी ते प्रॉब्लेम नसतात, उलट ते प्रॉब्लेम मधनं तुम्हाला आणि पुढची संधी मिळतीये काहीतरी, हे आपण जाणून घ्यायचं. त्यामुळे कोणालाही दोष द्यायचा नाही, न देवाला, न शिक्षणाला, न सरकारला, कशालाही दोष देत बसायचं नाही. दोष देऊन काय होणार, काही साध्य होणार का सांगा बघू, नाही. त्यामुळे मग आपण काय करायचं, मग आपण ते प्रॉब्लेम्स मधनं, ते चॅलेंजेस मधनं संधी शोधायची. आपण आणि पुढे कसं जाऊ शकतो, हेतनं आपल्याला आणि काय नवीन मिळू शकते, हे आपण शोधलं आणि पुढे सरकलो का नाही. पुढे गेल्यावर आपल्याला वाटतं हो छानच झालं की, तेव्हा असं झालं म्हणजे ह्याच्यातनं फायदाच झाला आपला. आता कित्येक जणांनी हे म्हणताना मी ऐकले. आता कोरोनाचा काळ आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, नको कितीतरी हे झालं, पण कोरोना काळामुळे कितीतरी लोकांचं चांगलं सुद्धा झालेलं आहे, ते होऊन सांगतात. तेव्हा इंटरनेट वगैरे त्याचा युसेज वाढला. आज आता इंटरनेटचा आपण किती वापर करतो, काय हवं तर घरात बसून आपण शिकू शकतो. तेव्हा आपल्याला काळानं शिकवलं हे सगळं. एवढेच काय, ज्यांना स्वयंपाक पाणी येत नव्हतं, एस्पेशली पुरुष, ह्यांना सुद्धा तर शिकायला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली म्हणेन मी. किती जण तरी शिकले आणि त्यामुळे आता सगळे मुलांना सुद्धा म्हणतात, नाही तुला पण यायला पाहिजे, कधी ना कधी वेळ प्रसंगी लागलं तर पाहिजे. म्हणजे आपल्याला नो डाऊट प्रॉब्लेम होता तो, पण त्या प्रॉब्लेमनं सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून दिलं. सगळं जग एकदम असं बंद पडेल असं कधीतरी घडलं होतं का हो? सगळे रेल्वे बंद, बसेस बंद, कुठे जाणं नाही, येणं नाही, सगळं. कसा तो काळ होता, आठवला की नको वाटते अजूनही. पण त्या काळानं सुद्धा आपल्याला खूप काही शिकवलं.
त्यामुळे कुठला प्रॉब्लेम आला तरी रडत बसू नका, कोणालाही नावं ठेवत बसू नका, दोष देत बसू नका. ते प्रॉब्लेम मधनं आपण काय शिकू शकतो, आपल्याला काय त्यातनं शिकण्यासारखं आहे हे बघा. नक्की आपला काहीतरी त्यातनं फायदाच होणार आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.